हा व्हिडिओ 14 जानेवारी दुपारी 2:42 आहे। 14 जानेवारीच्या रात्री एक व्यक्ती शाहरुख खानच्या घरात डोकावण्याचा प्रयत्न करत होती। शाहरुख खानच्या घरातील कुत्रे अचानक भुंकायला लागले। त्यानंतर सुरक्षा रक्षक बाहेर जाऊ बघू लागले। त्यानंतर शाहरुखच्या सुरक्षा रक्षकांना ती शिडी दाखवण्यात आली, जी त्या व्यक्तीने शाहरुख खानच्या घरात डोकावण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि त्या ती वापरली होती असं कळतंय। बघा, हा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। मन्नतची रेकी करणारा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। मन्नत हा शाहरुख खानचा बंगला आहे आणि अतिशय तगडी तिथली सुरक्षा व्यवस्था आहे। असं असताना सुद्धा एका व्यक्तीने त्या घराची रेकी करण्याचा प्रयत्न केला। आता आपल्यापर्यंत त्याबद्दलचा जो सीसीटीव्ही व्हिडिओ आहे तो पोहोचलेला आहे आणि यातून याचं काही इंटरकनेक्शन आहे का, सगळ्या या बॉलिवूड सेलिब्रिटींना कोणी ट्रेस करतंय का? कारण याच्या आधी सलमान खानला आलेली धमकी, त्याच्या घरावर झालेला गोळीबार, त्याच्यानंतर बाबा सिद्दीकीवर झालेला गोळीबार आणि त्यानंतर त्यांची झालेली हत्या, त्याचबरोबर सैफ अली खान याच्यावर झालेला जीवघेणा हल्ला आणि त्याचवेळी मन्नतच्या बाहेर झालेली रेकी, या सगळ्याचं काही कनेक्शन आहे का? पोलीस या सगळ्याचा तपास करतायत। यातलं इंटरकनेक्शन समजून घेण्याचा ते निश्चित प्रयत्न करत असतील। यामागे कोण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतीलच निश्चितपणे। पण आता हे दोन व्हिडिओ आलेत, एका बाजूला हल्ला होतोय, दुसऱ्या बाजूला त्याच दरम्यान रेकी सुद्धा केली जाते। त्यामुळे पोलिसांना आता या व्हिडिओच्या माध्यमातून हा नवा आरोपी सापडतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे।